नमस्कार मित्रांनो, भारतात कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि महाराष्ट्र राज्य यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोक कॅन्सरला का घाबरतात? कारण कॅन्सरचे निदान होताच लोकांच्या मनात विचार येतो, उपचार यशस्वी होतील का? ही भीती नैसर्गिक आहे. प्रत्येक रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला ही भीती राहतेच. पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर व फुफ्फुसाचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. तसेच महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय मुखाचा कॅन्सर हाही मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. याशिवाय अन्ननलिकेचा कॅन्सर, लिम्फोमा, रक्ताचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, रेक्टमचा कॅन्सर इत्यादी कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. कॅन्सर म्हणजे नेमकं काय घडतं? तर आपल्या शरीरातल्या काही पेशी ह्या अनियंत्रितरित्या वाढू लागतात आणि त्या शरीराच्या किंवा निसर्गाच्या नैसर्गिक मर्यादा मानत नाहीत. अनियंत्रितरित्या वाढलेल्या पेशी ह्या त्या अवयवाचं नुकसान पोहोचवतात, कारण तिथे गाठ निर्माण होते आणि त्या गाठी ज्या अनियंत्रितरित्या वाढत असतात त्या शरीराच्या इतर अवयवामध्ये सुद्धा पसरतात आणि शरीराच्या त्या अवयवांचं नुकसान करून त्या अवयवांचं कार्य बऱ्याच वेळेला थांबवतात किंवा कमी करतात. कॅन्सरच्या ज्या पेशी किंवा ज्या गाठी शरीरातल्या इतर अवयवांमध्ये पसरतात त्यांना मेटास्टॅटिक कॅन्सर असे म्हटले जाते. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये कॅन्सरसाठी सर्जरी, रेडिएशन आणि केमोथेरपी हेच उपचार आहेत. बऱ्याच वेळेला कॅन्सरमध्ये सर्जरी, रेडिएशन किंवा केमोथेरपी करून सुद्धा कॅन्सर नियंत्रणात राहत नाही, तो इतर अवयवांमध्ये पसरतो आणि त्यामध्ये रुग्णाचा मृत्यू ओढावू शकतो. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये कॅन्सरचे जे उपचार आहेत त्याचे भरपूर साईड इफेक्ट दिसतात, जसं की भूक कमी येणं, थकवा वाटणे, चांगल्या पेशींचे नुकसान झाल्यामुळं अशक्तपणा येणे, रक्त कमी होणे अशा प्रकारचे साईड इफेक्ट दिसतात. तसेच साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणात झाले तर रुग्णाचा त्यामुळे मृत्यू पण ओढावू शकतो. पण आता रुग्णांनी कॅन्सरला घाबरायची गरज नाही. मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून आपण स्वतः विकसित केलेली रिसर्च बेस्ड उपचार पद्धतीमुळे कॅन्सर आटोक्यात राहण्यास मदत होते. ज्या उपचार पद्धतीमध्ये औषधं घरात राहून घेतले जातात, ज्या उपचार पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत, कारण मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही नैसर्गिक आहे. मॉडर्न होमिओपॅथीची रिसर्च बेस्ड उपचार पद्धती चांगल्या पेशींना बळ दिले जाते, इम्युनिटी वाढते व रिकव्हरी जलद होते. ही उपचार पद्धती सुरक्षित, साईड इफेक्ट विरहित आणि वैयक्तिक केस स्टडी नुसार दिली जाते. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही ओपीडी बेस्ड ट्रीटमेंट आहे. यामध्ये आपण घरी राहून उपचार पद्धती घेऊ शकता, ऍडमिट होण्याची गरज नाही. आज लाखो रुग्णांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेऊन कॅन्सर या आजारावर मात केलेली आहे. आमच्याकडे अनेक केस स्टडीज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला कॅन्सर हा आजार जखमा असणाऱ्या 3ऱ्या किंवा 4थ्या अवस्थेमधल्या कॅन्सर रुग्णांनी सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीच्या साहाय्यानं कॅन्सर आजारावर मात केलेली आहे. अगदी आताच उदाहरण द्यायचं झालं तर प्रशांत नावाचा पेशंट साधारणपणे 15 दिवसापूर्वी आमच्याकडे आलेला होता, ज्याची तोंडाच्या कॅन्सरची सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर पसरलेला होता. तिथून पुढे त्याच्यावर उपचार होणार नाहीत असं त्याला सांगितलं गेलं होतं. रुग्ण अतिशय दयनीय अवस्थेमध्ये होता. आमच्याकडे येऊन त्यानं विनंती केली, सर आता आपला एकच होप आम्हाला आहे, आपण काही करू शकत असाल तर बरं होईल, माझा जीव वाचतोय किंवा मी जास्त जगतोय का ते बघा. असं सांगितल्यानंतर आम्ही त्याला आमची ओपीडी बेसिस उपचार पद्धती सुरू केली. ओपीडी बेसिस उपचार पद्धती सुरू केल्यानंतर साधारणपणे 5व्या दिवसापासून ती गाठ कमी यायला सुरुवात झाली आणि 15 दिवसानंतर ज्यावेळेला रुग्ण भेटला त्यावेळेला त्याची 50% गाठ ही कमी आलेली होती. तो जो कॅन्सर तोंडामध्ये, मानेला, गालाला, हनुवट्याच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता, ती कॅन्सरची गाठ 15 दिवसामध्ये इतकी कमी आलेली दिसून आली. म्हणजे कॅन्सर या आजारामध्ये सगळे उपचार संपून सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं काय बदल होऊ शकतो आणि किती लवकर बदल होऊ शकतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अजून एक पेशंट आहे किशोर नावाचा, ज्याचं रेडिएशन, केमोथेरपी जवळपास 35 रेडिएशन झालेले होते, केमोथेरपी झालेले होत्या 60 आणि तो कॅन्सर सर्जरी करून काढून टाकण्यात आलेला होता. आणि पुन्हा ज्यावेळेला कॅन्सर पसरला त्यावेळेला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये इथून पुढे उपचार होणार नाहीत असं सांगितलं होतं. जबड्याचं खालचं हाड काढून टाकल्यामुळं आणि रुग्णाला जेवण गिळता येत नव्हतं, कारण कॅन्सर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. नाकात नळी घातलेली होती आणि नळीतून त्याला जेवण चालू होतं. अशा अवस्थेमध्ये नातेवाईकांनी विनंती केली की जे काय होईल ते होईल, आपले उपचार चालू करा, आम्हाला जितका फायदा होईल तेवढा होऊ दे. अशी विनंती केल्यानंतर आम्ही उपचार चालू केले. मानेला दोन्ही बाजूला पसरलेला कॅन्सर, जबड्याच्या खालच्या बाजूला पसरलेला कॅन्सर पहिल्या 15 दिवसामध्येच आटोक्यात आलेला दिसला आणि 1 महिन्यामध्ये चांगल्यापैकी आटोक्यात येऊन रुग्ण जेवायला लागला, खायला प्यायला लागला, जो बेड रिडन होता तो फिरायला लागलेला. म्हणजे सगळे उपचार पद्धती या संपल्यानंतर सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर आपण रुग्णांना होप देऊ शकतो, नवीन जीवन देऊ शकतो, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा प्रकारचे कॅन्सर आजाराच्या 3ऱ्या आणि 4थ्या अवस्थेमध्ये असणारे अनेक पेशंट आमच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं आम्ही रिकव्हर केलेलं आहे, त्यांना नवजीवन दिलेलं आहे किंवा त्यांना जास्तीत जास्त जीवन द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये यशस्वी होत आहोत. या सर्व उदाहरणावरून आपण हे ध्यानात घ्यायला हवं की मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही सेकंडरी उपचार पद्धती
पद्धती नसून किंवा अल्टरनेटिव्ह उपचार पद्धती नसून ही प्रायमरी उपचार पद्धती आहे. दुसरी कोणतीही कन्व्हेन्शन उपचार पद्धती न घेता आपण फक्त मॉडर्न होमिओपॅथी उपचार पद्धती घेणं हे जास्त योग्य राहील. कॅन्सरवरील विश्वासार्ह आणि परिणामकारक उपचारांसाठी आजच आपल्या जवळच्या मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखेला भेट द्या. मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह देशभर यशस्वीपणे कार्यरत आहेत. अपॉइंटमेंटसाठी आजच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.